नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेळातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण शेतकऱ्यांसाठी जे केंद्र सरकारने किंवा सरकारने म्हणा जे कार्ड लॉन्च केलं आहे त्याला फार्मर आयडी युनिक कार्ड असं म्हटले जाते आणि त्याला मराठीमध्ये शेतकरी ओळखपत्र सुद्धा म्हटले जाते। पण हे जे केंद्र सरकारने हे जे कार्ड आहे ते काय काढलं आहे? खरंच सगळ्या शेतकऱ्यांना हे जे कार्ड आहे शेतकरी ओळखपत्र हे सगळ्यांना काढावं लागणार आहे का? म्हणजे कंपल्सरी आहे का सगळ्यांना काढणं? जर नाही काढलं तर काय होईल? आणि समजा हे शेतकरी ओळखपत्र समजा आपण काढलं तर याचा आपल्याला काय फायदा होणार आहे? आणि हे काढण्यासाठी कुठे आपल्याला जावं लागणार आहे? कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे? ही सगळी माहिती आपण समोर जाणून घेणार आहोत। पण प्रश्न एक आहे की हे जे फार्मर आयडी कार्ड आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र आहे ते सगळ्या शेतकऱ्यांना काढावं लागणार आहे का? कारण मी एक स्वतः शेतकरी आहे, माझे बाबा शेती करतात, माझ्याकडे पण 2 ते 3 एकर शेती आहे। माझ्या बाबांनी अजूनपर्यंत नाही काढलं कारण मी स्वतः काढून दिलेलं नाही, ठीक आहे। अजून माझ्या बाबांना मी हे आतापर्यंत सांगितलेलं नाही। पण हे काढल्यानंतर याचा काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना ही सगळी माहिती आपण समोर जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला हे जे कार्ड आहे ते काढावं लागणार आहे की नाही आहे, ठीक आहे। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड काढणे अनिवार्य केले आहे। म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना हे जे फार्मर आयडी कार्ड आहे ते काढावं लागणार आहे। आपल्याला याचा काय फायदा होणार आहे? समजा ते कार्ड आपण काढलं तर त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे? शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, ठीक आहे। तर बघा, आजपर्यंत शेतकऱ्याला आपल्या शेतीविषयी कोणतंही काम समजा करायचं असेल, कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा आपल्या पिकाची जे नुकसान झाली तर त्या नुकसानाची भरपाई समजा करायची असेल तर आपल्याला पंचायत समिती म्हणा किंवा महसूल विभागामध्ये आपल्याला अनेक वेळा चक्रा माराव्या लागतात, म्हणजे फेऱ्या माराव्या लागतात। यात म्हणजे कसं झालं आहे, सरकारी काम आणि 12 महिने थांब। आपण समजा काही मनी जर त्यांना टेबला खालून दिला तर लवकर काम होते आणि जर नाही दिला तर तुम्हाला 1 वर्ष का 12 महिने का तुम्हाला 24 महिने सुद्धा होऊनही तुमचं काम होत नाही। अपूर्ण उत्पन्न आणि अनेक समस्यांचा सामना करणारा शेतकरी आणखी खचून जात होता। त्या शेतकऱ्याची पिळवणूक होत होती। म्हणून याचाच विचार करून या गोष्टी रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला असून या ओळखपत्रामुळे जसं तुमचा आधार कार्ड आहे तसंच हे एक फार्मर आयडी कार्ड आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र आहे। आणि या आयडी कार्डचा म्हणजे शेतकरी ओळखपत्राचा फायदा हा असेल की यामुळे तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ जसं की पीक विमा, नुकसान भरपाई, जमिनीचे व्यवहार आणि इतर वेळोवेळी येणाऱ्या सरकारी योजना या सगळ्या गोष्टी मिळणं सहज आणि सोपं होणार आहे। शिवाय महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला आधीसारखं प्रत्येक जे कागदपत्र आहे ते गोळा करणं, सरकारी कार्यालयामध्ये म्हणजे पंचायत समिती म्हणा, तहसील मध्ये म्हणा, तिथे हेलपाट्यामध्ये म्हणजे येणं जाणं करणं, चक्रा मारणं हे सगळं बंद होणार असून या शेतकरी ओळखपत्रामुळे तुमची डिजिटल ओळख होऊन जे काही सरकारी योजनांचे पैसे आहेत डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। हे फार्मर आयडी नेमकं काढायचं कसं आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते बघा। हे जे फार्मर आयडी आहे आपल्याला सहज मोबाईलवरून काढता येत होतं आधी या 2-3 दिवसा अगोदर, ठीक आहे। पण आता जे सरकारने आहे ती प्रोसेस बंद केलेली आहे। मोबाईलमधून काढता येत होतं, सहज काढता येत होतं, पण ते जे प्रोसेस आहे ती सरकारने या 2 ते 3 दिवसा अगोदरच ती बंद केली आहे। आता तुम्हाला डायरेक्ट CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन सुद्धा हे जे कार्ड आहे फार्मर आयडी कार्ड हे तुम्हाला सहज काढता येतं। त्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बघा। आधार कार्ड, 7/12 उतारा, जमिनीचा मालकीचा पुरावा, लक्षात घ्या, आधार कार्ड, 7/12 उतारा, जमिनीचा मालकीचा पुरावा, बँक पासबुक आणि तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत। आणि एक गोष्ट लागणार आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे। तो कारण जिथे जेव्हा फॉर्म भरला जातो, समजा तुम्ही CSC सेंटरमध्ये गेले आणि तिथे फॉर्म भरायला गेला तर हे मी जे डॉक्युमेंट सांगले ते घेऊन जा आणि जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो घेऊन जा आणि सगळ्यांचे आधार कार्ड घेऊन जा। जेवढे कुटुंबामध्ये आहेत
सगळ्यांचे आधार कार्ड तुम्हाला त्या आधारवरती जेवढे नाव आहेत त्यांचे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. आणि जो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो तुम्हाला लागणार आहे. एवढे डॉक्युमेंट्स घेऊन जा. CSC सेंटरमध्ये आपल्याला आधी मोबाईलवरूनच भरता येत होता, पण सरकारने हे 2 ते 3 दिवसा अगोदर प्रोसेस बंद केली आहे. डायरेक्ट आता आपले महा सेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्ही हे जे आहे फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र तुम्ही सहज काढू शकता. मी जे डॉक्युमेंट सांगले ते घेऊन जा. आणि हे जे काढणं हे अनिवार्य आहे म्हणजे बंधनकारक आहे. सरकारने हे बंधनकारक केलं आहे, कारण ज्या आपल्याला सरकारी कार्यालयामध्ये आपण 10 वेळा चक्रा मारत होतो हे बंद करणं आणि जो आपल्याला जे शेतकऱ्यांचा ज्या योजनांचा लाभ आहे तो वेळोवेळी आणि पद्धतशीरपणे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांना पैसे मिळावेत यासाठी हे फार्मर ID कार्ड केंद्र सरकारने लागू केलेलं आहे. आता सध्याच नको काढा, कारण कसं आहे CSC सेंटरमध्ये पण गर्दी असेल किंवा पंचायत समितीमध्ये पण गर्दी असेल. गर्दी कमी झाल्यानंतर तुम्ही 15 दिवसानंतर काढा किंवा 20 दिवसानंतर. तुम्हाला लवकर काढा सरकार असं नाही म्हणत आहे सरकार की तुम्हाला लवकर काढा, असं नाही आहे. तुम्ही काढा, उशिरा काढा पण जरूर काढा, हे असं आहे ते. ठीक आहे. मग लवकरच काढा असं नाही म्हणत आहे, कारण सध्या आता गर्दी आहे. CSC सेंटरमध्ये पण गर्दी आहे, पंचायत समितीमध्ये पण गर्दी आहे आणि जे आपले सुविधा केंद्र आहे ते पण गर्दी आहे. सगळ्या ठिकाणी सध्या गर्दी चाललेली आहे. सध्या थांबून जर गर्दी असेल तर तुमच्या शेतातले कामे सोडून तुम्ही काय तिथे जा नको. फक्त माहिती करून घ्या तिथे गर्दी आहे की नाही. ठीक आहे. समजा गर्दी असेल तर तुम्ही आपल्या शेतातले कामं करून घ्या. तुम्हाला आत्ताच काढा असं नाही म्हणत आहे. तुम्ही 15 दिवसानंतर काढू शकता किंवा 20 दिवसानंतर काढू शकता. पण हे जे शेतकरी ओळखपत्र आहे, जे फार्मर युनिक ID कार्ड आहे, सगळ्या शेतकऱ्यांना काढणं आवश्यक आहे. म्हणजे बंधनकारक आहे, सरकारने बंधनकारक केलं आहे. तर हे झालं कसं, शेतमालाला भाव कमी मिळत आहे आणि हे जे बाकीचे लोचे लपाटे आहेत शेतकऱ्यांना शेतीचे कामे सोडून करावे लागतात हे जास्त झाले आहेत. शेतीचा भाव जे मालाला जो भाव मिळणं ते कमी झाला आणि हे लोचे लपाटे जास्त झालेले आहेत. ठीक आहे. समजून घ्या मी काय म्हणत आहे ते. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी हा झाला आजचा व्हिडिओ आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जे महायुती सरकारने जे वचन दिले होते 25 वचन म्हणजे संकल्प म्हणजे त्यांचे घोषणापत्र जो आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तो पण व्हिडिओ नक्की बघा. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.